जर रमेशप्पा कराड आमदार ग्रामीणचे आहेत, माननीय रमेशप्पा कराड यांनी जर तहसीलदार किंवा इतर अधिकाऱ्यावर जर दबाव टाकला असता तरी 25/6/2025 जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय तहसीलदार मॅडमने दिलाच नसता. माननीय आमदार रमेशप्पा कराड हे जनतेचे सर्वांचेच काम करत असतात आणि विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा आणि मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आमच्या गावातील जी आमची क्रांतिकारी जय भीम फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो. आज आपल्यासोबत काल आपण कुंभारवाडीच्या शेतकऱ्याच्या जे शेतकरी आहेत रामदास कुरमुडे यांच्या मुलाने जे प्रतिक्रिया दिली होती की माझे वडील यांनी जर आत्महत्या केली तर त्यांना लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड, वसंत कुरमुडे आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांचं नाव त्यांनी घेतलेलं होतं. तर आपल्यासोबत त्यांनी जे नाव घेतलं होतं असे वसंत कुरमुडे सर आपल्यासोबत आहेत. तर नेमकं काय प्रकार आहे आणि शेतकऱ्यावर कशा पद्धतीने अन्याय होत आणि त्यांनी अशी भावना व्यक्त केली की हे आता नाव घेतलेले हे माझ्यावर अन्याय करत आहेत आणि नंबर बांध काढू दिला जात नाही. तर काय तुमचं म्हणणं काय आहे किंवा काय, आणि असं शेतकऱ्यावर जर तुम्ही राजकीय दबाव टाकत असाल, अधिकाऱ्यावर जर राजकीय प्रेशर टाकत असाल तर सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न कसे सुटणार? मी वसंत करमुडे बोलतो. हा जो रामदास करमुडेचा मुलगा सोपान करमुडे यांनी तुम्हाला बाईक दिलेली होती, ती बाईक जाणीवपूर्वक गेल्या 2-4 वर्षापूर्वी जी गावामध्ये राजकारण झालं, ग्रामपंचायत आणि सोसायटीची निवडणूक झाली, त्यावेळेसपासून या मुलांना आमचे शेजारी असतील किंवा विरोधक असतील, भावकी असतील, ती यांना जाणीवपूर्वक आमच्या विरोधात भडकावत आहेत. आमचा गुरुनाथ भाऊ जे त्याचं नाव घेतलं जात आहे त्याला संध्याकाळी घरी येऊन मारण्याचं काम यांनी केलेलं आहे. अशा विविध प्रकारच्या केसेस आमच्यावरती करत आहेत आणि आम्ही त्यांनी केलेल्या केसेसच्या मागं जात आहोत. आज रोजी सुद्धा ती आमच्या शेतातून जाणं येणं करत असतात. त्यांना पर्यायी रस्ता म्हणून गाडी वाट गट नंबर 39च्या बाजूने गावठाण आहे, त्या गावठाणमधून तिथे जाण्यासाठी MREGS मधून रस्ता दिलेला आहे. तरी यांना जवळचा रस्ता म्हणून 138 आणि 139च्या बांधावरून ह्याने रस्ता करावा अशी त्यांची मागणी आहे. जर रमेशप्पा कराड आमदार ग्रामीणचे आहेत, माननीय रमेशप्पा कराड यांनी जर तहसीलदार किंवा इतर अधिकाऱ्यावर जर दबाव टाकला असता तरी 25/6/2025 जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय तहसीलदार मॅडमने दिलाच नसता. माननीय आमदार रमेशप्पा कराड हे जनतेचे सर्वांचेच काम करत असतात आणि विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा आणि मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आमच्या गावातील जी आमची भावकी असेल किंवा राजकीय विरोधक असतील ते जाणून बुजून आमच्या विरोधामध्ये तक्रारी देऊन, असे बाईक देऊन वगैरे बदनाम करण्याचा प्रयत्न आहेत. यात कोणतेही सत्य नाही. आणि आज जो जे प्रकरण चालू आहे माननीय उपविभाग अधिकारी रेणापूर औसा यांच्या कोर्टात चालू आहे, तसेच आपल्या रेणापूरच्या कोर्टामध्ये सुद्धा हे प्रकरण चालू आहे. जो कोर्ट निकाल देईल किंवा SDM साहेब जो निकाल देतील त्या निकालाचा आम्ही त्या ठिकाणी योग्य तो उपयोग करून त्यांना रस्ता करून देऊच. पण असे जाणीवपूर्वक आमची बदनामी करण्यासाठी आणि आमदार साहेबांची, रमेशप्पा कराड आणि तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी यांची बदनामी करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला कुठेही थारा मिळू नये आणि आमदारांची बदनामी करू नये अशी मी विनंती करतो. नाही, पण शेतकऱ्याला रस्ता तर मिळाला पाहिजे ना. आता 139 बांध 138 आणि 39, मग त्यांनी स्पष्ट सांगितलं की 139ला नंबर बांध आहे. नंबर बांधून तर ती कुणाचं तर ही नाही ना, खाजगी जागेतून नाही किंवा काय नाही, नंबर बांधून तर शेतकऱ्याला रस्ता मिळाला पाहिजे ना. मी एवढंच सांगतो की गावातील जुन्या व्यक्तीला विचारायचं की आमचं तर वय काय 40-50 आहे, पण माझ्यापेक्षा जी वयानं डबल आहे त्या व्यक्तीच्या तुम्ही मुलाखती घ्या. या बांधावरून पूर्वी रस्ता होता का किंवा आता तरी होता? या बांधावर चिंचेचे, आंब्याचे आणि लिंबाचे मोठे मोठे झाड आहेत. ते झाडं तोडून जर द्या म्हणत असतील तरी त्याची किंमत काही कोणीही शेतकरी देणार आहे का? आणि माझा दुसरा असा प्रश्न आहे की या शेतकऱ्याला पलीकडच्या साईडनं दक्षिण बाजूनं गट नंबर 139च्या दक्षिण बाजूनं रोजगार हमी योजनेमधून जो रस्ता करून दिलेला आहे त्या रस्त्याचा वापर करण्यासाठी त्यांना रस्ता आहे. हे जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून आणि काहीतरी गैरमार्गाने हे निकाल लावून घेण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे. त्याला रस्ता तर मग 139 द्यावाच लागेल की नकाशानुसार असेल ना, म्हणजे रस्ता नकाशावर तर असेल ना. म्हणजे नाही, नकाशावर रस्ता नाही का? नकाशावर रस्ता नाही. 139 आणि 139च्या बाजूनं 140 आणि 141च्या बाजूनं जो गावठाण जमीन आहे त्या जमिनीमधून आता सध्याही रस्ता चालू आहे. विनाकारण हे झाडे तोडणे किंवा हे त्रास देण्याचं काम करण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. अच्छा.
आमच्या खालच्या बाजूला 139 गटामध्ये अंगद करमुडे हा रामदास करमुडेचा थोरला बंधू आहे. तो त्याने सुद्धा आणखीन कुठं रस्त्याची मागणी केलेली नाही. तो सुद्धा त्यांच्या भावानं म्हणजे एकाच याच्यातले म्हणजे एकाच गटातले गटातले, एकाच वडिलाचे 2 मुलं हे रामदास आणि त्याचे 2 मुलं जाणीवपूर्वक ही त्रास देण्याचा आणि बदनाम करण्याचा इतराच्या सांगण्यावरून प्रयत्न करत आहेत. अच्छा 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 अच्छा. हा. पण परंतु त्यांनी जे म्हणले की राजकीय हस्तक्षेप किंवा मंडलाधिकाऱ्यांनी एक पत्र दिलेलं आहे की माझ्यावर दडपण येत आहे ह्याच्या कारवाई संदर्भात आणि 25/6/2025 निकाल लागला आणि त्याचं पत्र काढलं आता 4 तारखेला. बरोबर आहे का? आता हे मी तुम्हाला जाऊ शकतो की तर मग एवढ्या वेळामध्ये प्रशासनानं कारवाई करून तिथं त्यांना रस्ता मोकळा करून देणं गरजेचं होतं. मग तेवढ्या तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकला का किंवा राजकीय हस्तक्षेप केला का किंवा अंमलबजावणी होईल? आम्ही उपविभागीय अधिकारीला अवसार रेणापूर यांच्या कोर्टात प्रकरण दाखल केलेलं आहे. आणि कधी केलेलं आहे तुम्ही दाखल? 25 बघा की 14/8/25 ज्यावेळेस आम्हाला निकाल हाती पडला त्यावेळेस आम्ही प्रकरण दाखल केलं. त्याच्या प्रती आम्ही मंडळाधिकारी आणि तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत. तसेच कोर्टामध्ये जे प्रकरण चालू आहे त्यांच्या पण प्रती त्यांना दिलेले आहेत. हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं या ठिकाणाहून रस्ता करू नये एवढी आम्ही विनंती केलेली आहे. त्या अधिकाऱ्यांना आम्ही कुठली दाबदडप केलेली नाही. मग तहसीलदार यांनी पत्र का काढलं मग की मंडलाधिकाऱ्याला की तिथं जाऊन जायमोकर जाऊन रस्ता खुला करून देण्याच्या संदर्भात न्यायप्रविष्ट आहेत मग प्रकरण? तर जर दबाव टाकला असता तर त्यांनी आम्हाला हे पत्र काढलं असतं का? तुम्हीच सांगा ना मला. आम्ही त्यांना संपर्क सुद्धा केला नाही. आम्हाला ज्यावेळेस प्रत मिळाली त्यावेळेस आम्ही वरच्या कोर्टात दाखल केलं आणि तो आमचं विरोधी. मला काय म्हणायचं की न्यायप्रविष्ट होतं मग हे प्रशासनाला माहित नाही का? मला हे म्हणायचं तुम्हाला. त्यांना उशिरा प्रत गेली असेल ऑफिशियली आणि ज्यावेळेस त्यांनी तिथं आले त्यावेळेस आम्ही त्यांना आमच्याकडच्या प्रती दिल्यानंतर त्यांनी तो रस्ता खुला करण्याचं बंद केलं. असा राजकीय दबाव वगैरे कुठे आलेला नाही त्यांच्यावर. काहीच दबाव आणलेला नाही. अच्छा 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 अच्छा. तर या ठिकाणी आपल्यासोबत वसंत करमुडे हे होते की ज्यांच्यावर आरोप करण्यात आला होता की त्यांच्या म्हणजे माझ्या वडिलांनी जर का आत्महत्या केली तर लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड, वसंत करमुडे सर, त्यानंतर तहसीलदार थोरात आणि मंडलाधिकारी गायकवाड हे जबाबदार असतील. आणि या सगळ्या ह्याच्यामधून त्यांनी म्हणजे तहसीलला अर्ज दिलेला आहे की मी आत्महत्या करणार. तर सर्वात प्रश्न या ठिकाणी आता निर्माण होत आहे की दोन्ही बाजू आपण या ठिकाणी समजून घेतल्या. प्रशासन हे कशा पद्धतीने काम करत आहे? प्रशासन म्हणजे शेतकऱ्यांनी तहसीलदारकडे न्याय मागायचा का नाही मागायचा हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि एक संभ्रमाची स्थिती प्रशासन निर्माण करत आहे. प्रकरण तर न्यायप्रविष्ट आहे हे प्रशासनाला का माहीत नसावं आणि मग न्यायप्रविष्ट आहे तर मग पत्र का काढलं? आणि यामुळं कुठंतरी गावखेड्यामधील शेतकऱ्यांवर अन्याय प्रशासन करत आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे. आणि रेणापूर तहसील प्रशासन हे पैसे घेऊन म्हणजे तहसीलदार शेतकऱ्यांचे हे जे वेगवेगळे वादविवाद आहेत हे त्यांच्याकडे जे म्हणजे दाखल आहेत प्रकरण हे पैसे घेऊन निकाल दिले जातात आणि शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. अशा पद्धती सुद्धा जोरदार चर्चा या रेणापूर म्हणजे शहरातील किंवा रेणापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असते. आणि म्हणून या गोष्टीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की शेतकऱ्याला न्याय कशा पद्धतीने देता येईल आणि कशा पद्धतीनं या अन्याय दूर होईल ही परिस्थिती पाहणं नक्कीच गरजेचं आहे. थांबतो या ठिकाणी. आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय भीम. आणि आता त्यांनी सांगितलं की न्यायालयानं जर निकाल दिला, आता चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की न्यायालयाने जर निकाल दिला, त्यांच्या बाजूने निकाल दिला तर आम्ही तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून द्या किंवा हायवे करून द्या, आमची काही हरकत नाही अशा पद्धतीने त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आणि पुन्हा फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान आहे किंवा इथल्या नागरिकांना आव्हान आहे की आत्महत्येसारखा पर्याय न निवडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून आपण न्याय मिळवण्याचा प्रयत्न करा. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.